नमस्कार सगळ्यांना. हे हॅलो एव्हरीवन. होप यू ऑल आर डुइंग ग्रेट. वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज मेरी अँड टुडे आय एम डेफिनेटली नॉट गोईंग समवेअर. मी असं का बोलते आहे, कारण मी आतापर्यंत लॉंग फॉर्मॅटमध्ये फक्त ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. फक्त म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम मी ट्रॅव्हल रिलेटेडच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि आज मी खूप इम्पॉर्टंट अशा टॉपिकवरती काहीतरी बोलणार आहे आणि सिरियसली बोलणार आहे. त्यामुळे होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओसुद्धा आवडेल. आफ्टर थंबनेल तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे. तर मी ह्याबद्दल बोलणार आहे, कोकेडामा प्लांट्सबद्दल. तर रिसेंटलीच मी एक ट्रेनिंग अटेंड केलं, 1 डे बेसिक ट्रेनिंग अटेंड केलं होतं कोकेडामाचं. पण त्याच्यात मला खूप गोष्टी शिकता आल्या आणि मला पर्सनली त्याच्यात खूप इंटरेस्ट आला. कारण हे आवडलं कारण मेन गोष्ट की ह्याच्यात कुठचीही मशिनरी आपण यूज करत नाही आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एन्व्हायरमेंटली सुद्धा सस्टेनेबल आहे. त्यामुळे की हे आपण करू शकतो. आणि हे करवंटीपेक्षा मला आवडतं, कारण करवंटीमध्ये खूप जास्त मशिनरी आपण यूज करत होतो, ज्याच्यामुळे जे रिस्की होतं थोडंफार मी बघितलं. कारण त्याच्यात खूप प्रकारच्या मशिनरी आपण यूज करत होतो. आणि दुसरी ज्याच्यामुळे मला सुद्धा इंजुरी झाली. ते ब्लेड्स वगैरे खूपच जास्त शार्प असतात, त्यामुळे त्याला खूप प्रॅक्टिस लागते. त्या मशिनरी हँडल करायला 1 महिना लागतो आपल्याला ते शिकायला. पण दुसरे मशिनरी हँडल करायचं शिकायला. पण ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. हे खूप इझी आहे. पहिल्याच टप्प्यात म्हणजे पहिल्याच दिवशी आम्ही इतके सुंदर सुंदर तुम्ही बघू शकता, इतके सुंदर सुंदर हे सगळं आम्ही केलेलं आहे. हे आजच प्लॅन्ट म्हणजे पाण्यातनं डीप केलं आहे, त्यामुळे हे ओलं आहे. पण तुम्ही बघू शकता हे किती सुंदर आम्ही केलेलं आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये. त्यामुळे हे मला खूप आवडलं आणि मला असं वाटलं की हे मी माझ्यात पडलेल्या ज्ञानाचं मी भर करावी समाजाला देऊन, यूट्यूब समाजाला देऊन. त्यामुळे हा व्हिडिओ आहे. तर आपण सुरुवात करूया. तर पहिलं सांगेन कोकेडामाबद्दल. तर ही एक जॅपनीज टेक्निक आहे प्लांटिंगची. तर आपण जे प्लांटर्स करतो, प्लांटर्सची एक जॅपनीज टेक्निक आहे. आणि जपानमध्ये हे मॉसने रॅप केलं जातं. म्हणजे हे जे आहे प्लांट, तर हे आम्ही कॉयरने रॅप केलं. म्हणजे आपल्या इकडे कॉयरने रॅप करतात आणि जपानला ते मॉसने केलं जातं. पण त्याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की मॉस हे लिव्हिंग बिंग आहे आणि जे ते एक आपल्या नेचरची एक चेन आहे, बॅलन्स चेन आहे. आणि कुठचाही घटक काढून घेतला तर अप्पर लेअर आणि लोअर लेअर दोन्ही पण डिस्प्लेस होऊ शकतात. तर त्यामुळे मॉस हे खूप एन्व्हायरमेंटली बेनिफिट आहे त्याचं. आणि ते जर आपण काढून घेतलं तर 2 लेअर आणि मॉस इटसेल्फसुद्धा डिस्प्लेस होऊ शकतं. आणि त्याचं एक पर्यावरणाला धोका आहे, पर्यावरणाचा ऱ्हास आहे. त्यामुळे आपण ह्याच्यात कॉयर यूज करतो, जे की एक प्रकारे आपण वेस्ट असं बघितलं जातं. आणि त्या वेस्टपासून हे बेस्ट असं रॅपिंग तयार होतं आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर होतं. त्यामुळे हे एक बेसिक इन्फॉर्मेशन झाली अबाउट कोकेडामा. आता सेकंड थिंग मला सांगायला आवडेल की हे कसं करतात. तर पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, क्रुशियल अशी स्टेप म्हणजे आपल्याला प्लांट्स चूज करणं. तर ह्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम आपण हे कोकेडामा हे इंडोर प्लांटिंगसाठी जास्त यूज केलं जातं. मोस्टली इंडोर प्लांटिंगसाठीच यूज केलं जातं. सो इंडोर्सला आपण शेड लव्हिंग प्लांट हे करतो की ज्याच्यात जास्त सनलाईटचा गरज नाही भासणार. कारण आपण जर 15 दिवस कुठेतरी जातो तर आपल्या प्लांट्सची काळजी कोण घेणार. सो त्या दृष्टीने आपण इंडोर प्लांट्स हे यूज करत असतो. एक प्रकारचा हा ट्रेंडही आहे. तर त्यासाठी शेड लव्हिंग प्लांट्स लागतात. तर यासाठी प्लांट्स चूज करताना खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, जसं की ॲग्लोनेमा, कॅलाथिया, त्याच्यानंतर रोझिया कॅलाथिया, त्याच्यानंतर पिंक लिपस्टिक ॲग्लोनेमा. आणि माझ्याकडे त्याची एक व्हरायटी हे सुद्धा आहे. बिकॉज ह्या लिपस्टिकला अशी ह्या प्लांटला अशी बॉर्डर आहे लिपस्टिकसारखी, म्हणून ह्याला पिंक लिपस्टिक ॲग्लोनेमा असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर खूप सारे पीस लिली, त्याच्यानंतर पार्लर पाम, अशा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेळा फ्लावरिंग प्लांट्स असतात ते घेऊन चालत नाही. कारण त्याला फ्लावर्स येत असतात डेफिनेटली. सो त्यासाठी सनलाईट लागते. सो यूज करतात कारण इफ त्याची डिमांड आहे तर ते करावंच लागतं. पण मोस्ट ऑफ द टाईम हेच म्हणजे सिंगोनियम, त्याच्यानंतर हे ॲग्लोनेमा असेच यूज केले जातात खूप वेळ. तर ही पहिली एक स्टेप झाली की प्लांट्स चूज करणं, कारण त्याच्यावरतीच पुढचं आपलं कोकेडामाचं प्लांट कसं दिसणार आहे हे अवलंबून असतं. तर दुसरी स्टेप असते की प्रपोर्शनली आपल्याला तो बॉल बनवावा लागतो, ज्याच्यामध्ये कोकोपीट, त्याच्यानंतर कंपोस्ट गांडूळ खत आणि सॉईल माती हे यूज केलं जातं. सो आम्ही जवळजवळ 23-24 जणी होतो. त्यामुळे त्यांनी 3 एवढे भेसळ होते बकेट असे. त्या म्हणजे 3 बकेट ऑफ कोकोपीट, त्याच्यानंतर 3 बकेट्स ऑफ कंपोस्ट आणि
1 or 1.5 बकेट ऑफ सॉईल असं प्रपोर्शन, म्हणजे निम्म कोकोपीट आणि कोकोपीटच्या निम्म किंवा कंपोस्टच्या निम्मी माती असं प्रपोर्शन होतं. आणि ते वर खाली झालं तर चालतं, पण असं एक युज्युअल प्रपोर्शन असतं की आपल्याला, आणि ते आपल्या क्वांटिटी म्हणजे आपण किती क्वांटिटीचे कोकोडेमार्क्स बनवणार आहोत त्याच्यावरती ते प्रपोर्शन अवलंबून असतं. बट रेशिओ हा होता. तर ह्याचा एक आणि त्याच्यात थोडंफार पाणी, म्हणजे एकदमच थोडं, जास्त ते असं चिखल करून चालत नाही. तर त्याचा एक बॉल बनवायचा पहिल्यांदा. आणि हीच खूप आम्हाला वाटतं की ज्यामध्ये जास्त स्ट्रेंथ लागते ही तीच स्टेप आहे ज्याच्यात आपण बॉल बनवतो, कारण तो खूप जास्त फिक्स बनवावा लागतो. तर हा याचा एक बॉल बनवायचा आणि एकच बॉल बनवायचा, आणि त्याच्यानंतर तो असा हाफली कट करायचा आणि त्याच्यामध्ये ते रोप फिक्स करायचा आणि मग तो पुन्हा फिक्स करायचा. ह्याच्यात खूप जास्त स्ट्रेंथ लागते. आणि स्ट्रेंथ म्हणजे मी असं म्हणत नाही की रेसलिंग पॉवर लागते, त्याला खूप हळूवारपणे तो करावा लागतो, त्याच वेळी तो बॉल फिक्स होतो. आता एक डाऊट येतो की आपण ह्याचे 2 बॉल बनवून नंतर हे केले तर चालतात का, कारण हा आम्हाला डाऊट आला होता. आणि हे खूप इझी वाटतं आपल्याला की 2 बॉल बनवले त्याच्यानंतर असं चिकटवलं झालं. पण प्रॉब्लेम हा आहे की ते फिक्स नाही होत, ते कुठेतरी असं होतंच, म्हणजे कुस्करून जातच. त्यामुळे एक बॉल बनवणं इज बेटर. त्याच्यानंतर त्याला रॅपिंग येतं, म्हणजे जे की कॉयरचं असतं. कॉयर सुटे केले जातात आणि त्याची अशी भाकरी चपाती अशी बनवली जाते. एकदम जास्त पण जाड नाही, जास्त पण बारीक नाही. बॉल दिसणार नाही, म्हणजे ते कोकोपीटचा आणि तो बॉल आहे चॉकलेटी कलरचा, तो दिसणार नाही इतकाच लेअर लागतो. तो त्याला व्यवस्थित गुंडाळायचा असा. आणि त्याच्यानंतर त्याला सेम कलरची थ्रेडने फिक्स करायचं. गाठ कुठेही मारायची नाही. थ्रेडने खूप जास्त फिक्स करावं लागतं, थ्रेड तुटते मध्ये मध्ये. तर त्यामुळे ते असं व्यवस्थित फिक्स करायचं आणि ते व्यवस्थित राहतं मग. आणि त्याच्यानंतर जे वरती कॉयर असतात ते आपण कटही करू शकतो किंवा ते त्याच्यातच ॲडजस्ट करू शकतो, पण ते दिसायला असंच लागतं, असंच, म्हणजे इथून वर नाही. कारण इथे इथे रोपांची रूट्स असतात आणि ती जर खराब झाली तर प्लांटचं काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे पुढे ते प्लांट वाढणारच नाही. त्यामुळे इथे त्याला थोडी स्पेस द्यावी लागते. होप यू सी इट. इथे द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर मेन स्टेप जी की खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याला खूप स्किल लागतं आणि आपण ते एन्जॉयसुद्धा करतो, म्हणजे मोस्ट ऑफ टाईम महिलांना हे खूप आवडतं. तर ते म्हणजे आपण त्याला डिझायनिंग करणार. मग आम्ही वूलने आम्हाला शिकवलं होतं. वूलने त्याला एक डिझाईन करायची आणि त्याच्यात अशा शंकरपाळ्या दिसतील अशी डिझाईन तयार करायची, जे की खूप म्हणजे फोकसने करावं लागतं. पहिल्यांदा येईल असं मी सांगता येणार नाही, पण दुसऱ्यांदा नक्की येईल. जर पहिल्यांदा खूप प्रेमाने केलं असेल, खूप इंटरेस्ट घेऊन केलं असेल, तर दुसऱ्या वेळी नक्की येतं, कारण मला आलं, त्यामुळे हे नक्की येतं. तर ही एक कोकीडामा प्लांट कसं बनवायचं हे आहे. आता तिसरी गोष्ट मी कोकीडामाबद्दल सांगेन की त्याची काळजी कशी घ्यावी, म्हणजे ते कसं टिकून राहील. तर सर म्हणाले आम्हाला होते की जर तुम्ही त्याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग जर आपण त्याला सावत्रपणाचा भाव दिला, म्हणजे असं एक इग्नोरच केलं, तरी ते 6 महिने टिकून राहतं. त्याची म्हणजे असंच पडून ठेवलं एका कोपऱ्यात तर ते 6 महिने राहतं. पण जर तुम्ही ते व्यवस्थित त्याची काळजी घेतली, आता त्याच्यासुद्धा एक वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता समर चालू आहे, म्हणजे त्याला जास्त पाण्याची गरज पडू शकते, त्यामुळे 8 दिवसांनी आपण त्याला स्प्रे करू शकतो किंवा डीप करू शकतो. मग समरमध्ये आपण डीप केलं तरच चांगलं असतं, कारण तेवढं वॉटर त्यापर्यंत पोचतं. आणि जर मॉन्सून किंवा विंटरमध्ये पण तसं 8-15 दिवस लागतात, पण मॉन्सूनमध्ये आपण थोडा गॅप टाकला तर चालतो 15-16 दिवसाचा, आणि त्याच्यात स्प्रे केलं तरी चालतं, कारण तसंही मॉइश्चर आणि सगळ्या गोष्टीवरती अवलंबून असतात ह्या गोष्टी. सो असं आपण त्याची काळजी घेऊ शकतो आणि असं व्यवस्थित त्याची काळजी घेतल्यानंतर ते 3-3.5 वर्ष वगैरे टिकतं व्यवस्थितपणे. तर हे आहे. आणि मला हे का असं हा व्हिडिओ बनवावासा वाटला, कारण हे खूप सोपं आहे. अर्धा तास जास्तीत जास्त हे एक रोप बनवायला लागतं. आणि 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्या, जर आपल्याला बिझनेस ह्यामध्ये करायचा असेल तर. फर्स्ट थिंग की एक उद्योजकतेकडे भर दिला जातो, कारण हे आमचं जे ट्रेनिंग होतं ते महिला दिनाच्या म्हणजे विमेन्स वीकच्या मध्येच घेतलं होतं. आणि मेन अजेंडा तोच होता की महिला कशा उद्योजिका बनतील, महिलांच्या उद्योजकतेवरती भर पाडण्यासाठी म्हणून हे प्रशिक्षण होतं. तर हे खूप चांगला एक मी सांगेन इनिशिएटिव्ह होता. आणि सेकंड थिंग ही की एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल हे आहे, म्हणजे आजकाल आपण सगळ्या गोष्टी बघतोय, क्लायमेट चेंज बघतोय आणि सगळीकडेच म्हणजे. आणि एक असा ऑप्शन आहे, आपण ज्यावेळी एखाद्या अवॉर्ड फंक्शनला वगैरे जातो त्यावेळी आपण बघतो की बुफे दिले जातात आणि ते कुठच्या तरी म्हणजे आता सत्कार मूर्ती ते घरात घेऊन जातील ह्याची सुद्धा आपण गॅरंटी देऊ शकतो. म्हणजे कुठच्या कुठे पडून असतात, ते कोपऱ्यात जातात आणि त्याच्यात मेन म्हणजे फ्लावर्स यूज केलेले असतात आणि प्लास्टिक जनरेट होतं. ह्यामध्ये तसं नाही आहे. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी की ज्यांचा आपण सत्कार केला ते नक्की घरी घेऊन जायला इच्छित असणार, त्यामुळे हे एक चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण इंडोरला यूज करतो, ह्याच्यामुळे प्लांट्सची जगण्याची म्हणजे सर्वायवलचे चान्सेस जास्त आहेत, कारण आपण एक कुंडीत लावणार, त्याच्यानंतर मातीत हे करणार, आपण इंटरेस्ट घेणार, आपण खूप
लोक ह्याच्याकडे एक शोपीस डेकोरेटिव्ह आयटम असंच बघतात. त्याची माती चेंज करणं, त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित वॉटरिंग करणं हे जास्त लोक बघत नाही. त्यामुळे प्लांट्स तेवढे नाही जगत. पण जर कोकेडामा केलं तर त्याला एक स्प्रे करणं आणि 1.5-1 वर्षाने त्याचं कोकोपीट वगैरे चेंज करून त्याचा बॉल करून हे करणं, ह्याच्यात एक इंटरेस्ट येऊ शकतो आणि त्याच्यामुळे प्लांट्स जगू शकतात. ऑक्सिजन आपल्या हवेत जनरेट होतो आणि इंडोर पोल्युशन जे आहे ते कमी होतं. जे की इंडोर पोल्युशन इज मोर हार्मफुल दॅन आउटडोर, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे हवा शुद्ध राहते, प्युरिफिकेशनसाठी हेल्प होते. सो हे 2 आहेत इम्पॉर्टंट गोष्टी कोकेडामाला प्रमोट करण्यामागे. होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही जर इथपर्यंत पेशंटली हा व्हिडिओ बघितला असेल तर खरंच थँक्यू. ओके, बाय.